हे कशी काय आग लागली रे बा? चला तर सांगतो पुढे. मी आलतो वावरात तर कायले आपला जो तीळ होता ना तो निघालता नव्हता. मग त्याच्यात मिळालते आपले पिताशी वकर, तर कायले तीळ नांगरून टाकायले मंदात होतं पैप पडलेले, तर टाकले ना बाजूच्या नांगरलेल्या. चला तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शेतकरी हा दिवस रात्र शेतात राबराब करतो, पण काही कारणामुळे ते पीक निघत नाही. तरी पण काही लोक म्हणतात शेतकऱ्याचं जीवन आरामाचं आहे. तसं तर तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ पाहून कसं असते शेतकऱ्याचं जीवन. ते सगळं सोळा इकडे लागली ना रे बा. बाजूच्या वावरात गहू होता ना रे बा सोकलेला, पहिले लावली मशीन आणि विजवली पहिले आग. कोणीतरी इकडे पुंजा पेटून दिलता, पण त्यांना समजायला पाहिजे ना इकडे लोकांचा गहू पण असते. शेतकऱ्याची 4 महिन्याची मेहनत असते ना रे बा. हे विजवली पहिले आग आणि मी आलो आपल्या वावरात. तर कायले ढोराईले पाणी पाजाले, मग टाकलं सर्व ढोराईले पाणी पाजून गेलो ना एका ठिकाणी जेवण करायले. मग केलं जेवण आणि डायरेक्ट आलो आपल्या वावरात. तर कायले आपल्याला पाड्याचे होते नांगरलेले याच्यात वाफे, तर कायले दुसरं पीक घेण्यासाठी पिताश्रीनं पाळले इकडे वाफे. तर पोट्टे हो, तुम्हाला वाटत नाही का आपल्या विदर्भातलं कोणी पुढे गेलं पाहिजे? वाटत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो.